सर्वात महत्वाची जबाबदारी अशी असते की कार्यक्रमाची आखणी करताना सूत्रसंचालकाने व्यासपीठावरील लोकांना देखील कल्पना दिली पाहिजे की कार्यक्रमाचं प्लॅनिंग काय, नियोजन काय, वक्त्याला किती वेळ दिलेली आहे, कोणत्या वक्त्याने किती बोलणं आहे, बोलण्याचा क्रम काय, या सर्व गोष्टी सूत्रसंचालकाने नियोजनबद्ध पद्धतीने केल्या पाहिजे की जेणेकरून श्रोता आणि व्यासपीठ यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी टिकून राहील. सूत्रसंचालनाची व्याख्या केली आहे बघा. सूत्रसंचालनाची जी व्याख्या दिली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार पहिला शब्द आहे. सूत्रसंचालन करताना काय लक्षात घेतलं पाहिजे की कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे. कार्यक्रम विनोदी आहे का, मग सूत्रसंचालन विनोदी असलेलं आहे. आणि कार्यक्रम श्रद्धांजलीचा आहे आणि सूत्रसंचालन विनोद करतोय, निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्याची जी प्रक्रिया असते. कारण सूत्रसंचालन ही जी गोष्ट असते, जो सूत्रसंचालक असतो तो कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्याला तो पुढे नेत असतो. सुरुवातीला समजा प्रतिमा पूजन केलं, त्याच्यानंतरचा टप्पा त्याच्या सत्काराचा असेल, त्याच्यानंतरचा त्याच्या भाषणाचा असेल, भाषणाचा क्रम भाग असतात. या वेगवेगळ्या भागांची ओळख करून देत कार्यक्रम पुढे पुढे नेत शेवटापर्यंत तो नेण्याची जबाबदारी जी आहे ती सूत्रसंचालकाकडे असते. तर या पद्धतीने सूत्रसंचालन हा जो आहे तो सूत्रचर्चाला असतो. आता बरेच लोक सूत्रसंचालन आणि निवेदन या दोन्ही गोष्टी एकाच अर्थाने वापरतात. अनेकदा अनेक लोकांना असं वाटतं